आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यातील मराठा नेत्यांनी आतापर्यंत आपल्या कुटुंबांचं भलं केलं, पण मराठा समाजासाठी मात्र काहीच केलं नाही, असा आरोप आमदार विनायकराव मेटे यांनी केलाय। मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे। सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करतंय, अशी प्रतिक्रिया मेटेंनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळतोय। काल दिल्लीमध्ये विनायकराव मेटे यांनी मराठे जे नेते आहेत त्यांनी कुटुंबाचं स्वतःच्या भलं केलं असं वक्तव्य केलं आहे। खुद्द विनायकराव मेटे साहेब आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, मुंबई 24 सर, काल तुम्ही जे दिल्लीमध्ये वक्तव्य केलं की मराठा नेते हे कुटुंबाचंच भलं करतात, काय सांगाल? नाही, हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामधील जे गरीब मराठा समाज आहे यांच्या मुलांना शिक्षण मिळावं, नोकरी मिळावी, उद्योग व्यवसायामध्ये पुढे यावेत याकरता शासनाने मदत करावी, त्यांना आरक्षण द्यावं याकरता आम्ही आंदोलन करतो आहे, संघर्ष करतो आहे। अनेक वर्ष झालं। एवढं असतानासुद्धा महाराष्ट्र शासन याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, उलट चालढकल करत आहे। आणि म्हणून यावर आम्ही दाद मागण्याच्या करता हा प्रश्न दिल्लीमध्ये घेऊन जाण्याचं आम्ही काम केलं। केंद्रामधल्या सरकारने दिल्लीच्या बाजूच्या जो हरियाणा आहे, पंजाब आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, या सगळ्या भागामध्ये असणारा जाट समाज जो मराठा समाजापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे त्याला आरक्षण देण्याचं काम केलं। बाकी अनेक समाजाला सुद्धा त्यांनी न्याय द्यायचं काम केलं। मग त्याच पद्धतीनं मराठा समाजाच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष घालावं आणि आरक्षण देण्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाला सूचना करावी याकरता मी दिल्लीला मेळावा घेतला। आणि मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छेल की दिल्लीमध्ये मेळावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही जे आरक्षणाच्या संदर्भामध्ये परिवर्तनामध्ये काम करत आहेत, जाट समाज आहे, गुजर समाज आहे, पाटीदार समाज आहे, कुर्मी समाज आहे, परत आणखी त्याला पटेल समाज आहे, ह्या सगळ्या समाजांना एकत्र करण्याचं काम आम्ही दिल्लीमध्ये केलं। आणि ते सगळे लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, तसं त्यांनी जाहीर केलं। आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढे कोणतंही आंदोलन आपण घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली। आता प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी बोलत असताना जाट समाजाच्या आणि काही समाजाच्या नेत्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे अनेक समाजाचे नेते मोठे मोठे झाले आहेत, मुख्यमंत्री झाले आहेत आणि हे झालेले आहेत, मंत्री झाले आहेत, पण याच लोकांनी समाजाचं काम करण्याचं आतापर्यंत कधी काम केलं? मी त्यावेळेस असं म्हणलं की ते तुमच्याकडंच नाही, हा सार्वत्रिक रोग संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे की जो माणूस मोठा होतो तो मागं वळून पाहत नाही। आमच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मराठा समाजाचे लोक मोठे झालेले आहेत। मग कुणी राजकारणामध्ये आहे, कुणी अन्य काही, कुणी मुख्यमंत्री होतं आहे, कुणी मंत्री होतं आहे, कुणी अन्य काही होतं आहे। पण हे सगळे मंडळी काही अपवाद वगळता अनेक लोक यांनी फक्त आपल्या कुटुंबाच्या मर्यादेपुरतं एवढं काम केलेले, फार तर मतदारसंघ यांची याच्या पलीकडं समाजाचं महाराष्ट्रातल्या भलं करण्याचं काम यांच्याकडून आणखीन झालेलं नाही। पण ते काम हे होणं गरजेचं आहे, हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही। सर बरोबर आहे, तुम्ही मराठी नेते जे आहेत ते त्यांनी कुटुंबाचं भलं असं म्हटलं, पण नेमके कोण नेते आहेत महाराष्ट्रातले, काय सांगू शकाल का? काय गोपीनाथ मुंडे आहेत की अजित पवार आहेत की पृथ्वीराज चव्हाण आहेत? कोण नेते आहेत, काय सांगाल? नाही, दोन गोष्टी आहेत की एक गोपीनाथ मुंडे हे इतर समाजाचे आहेत, मी त्यांच्याबद्दल नाही बोलणार। फक्त त्यांच्याबद्दल एकच मी म्हणेल की ते बोलतात एक, करतात एक, तोंडात एक, पोटात एक, अशी जी भूमिका आहे त्यांनी ती सोडणं गरजेचं आहे। राहिला प्रश्न आमच्या मराठा समाजातल्याच मराठा नेत्यांच्याबद्दल, ते तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर नावं पाहिली आणि त्यांच्या गेल्या अनेक वर्षापासूनची कारकीर्द जर पाहिली तर तुम्हाला मी नावं सांगायची गरज नाही, आपोआपच समोर येतील, तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळेल तुम्हाला।
अगदी. दुसरा असा एक प्रश्न आहे की शरद पवारांनी गेल्या 2 आठवड्यापूर्वी मीटिंग झाली राष्ट्रवादीची, त्याच्यामध्ये जाहीर केलं की आरक्षण द्या मराठा समाजाला, परंतु नोकरी ह्याच्यामध्ये द्या. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, प्रश्न असा आहे की पवारसाहेबांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. पवारसाहेबांनी त्यांची भूमिका मांडत असताना दुसऱ्या कोणताच पक्ष काहीच भूमिका मांडत नाही. या दुसऱ्याच पक्षाचे लोक भूमिका मांडत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे. ते सगळे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल किंवा BJP असेल, हे सगळ्याच गोष्टी. त्याचबरोबर पवारसाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे की ते सगळ्या याच्यामधल्या समाजातल्या गरीब लोकांना आरक्षण मिळावं, परंतु ते आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मिळावं. त्याच्यामध्ये प्रश्न एवढाच की माझ्यात आणि त्यांच्यामध्ये मतामध्ये एवढाच फरक आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना द्यावं, पण कॅटेगरीमध्ये द्यावं, OBC वर्गामध्ये द्यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. ते पवारसाहेब म्हणत नाहीत, ते आम्ही त्यांना सांगायचं काम करू. दुसरा असा एक प्रश्न आहे की बरेच दिवसापासून आंदोलनं चालू असतात मराठा आरक्षणासाठी. आता काय तुमचा पाऊल असणार आहे? निवडणुका जवळ येत आहेत, त्याच्यामध्ये काय सांगा? हे पहा, पहिल्यापासून आम्ही आता अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून आंदोलन जास्त उग्र स्वरूपाचं करतो आहे, तेव्हापासून आम्ही हे सांगितलेलं आहे की आत्ताची 2014ची लोकसभा निवडणूक जेव्हा येते, ते जाहीर होण्याच्या आत, त्याची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्याच्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागली ती द्यायची आमची तयारी आहे. ठीक आहे सर, धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. हे होते विनायकराव मेटे. त्यांचं एकच म्हणणं आहे की लोकसभा इलेक्शनच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. कॅमेरामॅन प्रशांत मानेसोबत विनायक डावरुंग, मुंबई 24.